नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. पहिली न्यूज आहे मित्रांनो, इराण आणि यूएसएच्या डील बद्दल. तर मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की 14 मुद्द्यांच्या इस्लामाबाद घोषणा नावाच्या या करारावर इराणमधील स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे 30 दिवसानंतर आता उघडणार आहे आणि अमेरिका सुद्धा $25 बिलियन फ्रीज इराणी संपत्ती ही इराणला परत करणार आहे. तसेच आता नवीन सँक्शन सुद्धा लागणार नाहीयेत असे मान्य आता यूएसए करणार आहे. या करार संभावनेने ब्रेंट क्रूड ऑइल हे शुक्रवारी तब्बल 4% घसरून ते 86.5 प्रति बॅरेलवर आलेला आहे, जो मार्च 2026 नंतरचा सर्वात कमी भाव आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी अजूनही काही मुद्द्यांवर आरक्षण व्यक्त केले असल्यामुळे करार नक्की होणार का याची 80% शक्यता ही अमेरिकी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. जर मित्रांनो करार झाला तर क्रूड ऑइल हे $65 ते $70 पर बॅरल पर्यंत येण्याची शक्यता आहे. यामुळे भारताला दरवर्षी 4 लाख कोटींची बचत नक्की होऊ शकते. तर मित्रांनो, अजून व्हिडिओ रेकॉर्ड करत पर्यंत तरी अजून फायनल कन्फर्मेशन तर आलेलं नाहीये, पण होप सो सोमवारी एंड ऑफ द डे पर्यंत इराण यूएस डील बद्दल काही फायनल कन्फर्मेशन येतं का ते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्स एजीएम बद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजची 49वी अॅन्युअल जनरल मीटिंग हे 19 जून 2026 रोजी होणार असून या बैठकीत जिओ प्लॅटफॉर्मच्या IPO बाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मागच्या 48व्या एजीएम मध्ये मुकेश अंबानींनी फायनान्शियल इयर 25-26 अखेरीस जिओ IPO असे जाहीर केले होते, पण ती डेडलाईन आता संपलेली आहे. जिओ IPO हा 25,000 कोटींचा फ्रेश इश्यू असण्याची शक्यता असून जिओचे व्हॅल्युएशन हे $120 ते $140 बिलियन इतके असेल, म्हणजे HDFC बँकच्या मार्केट कॅप पेक्षाही मोठे. एजीएम मध्ये मुकेश अंबानींचे कामधेनू AI इनिशिएटिव्ह, आकाश अंबानींचे जिओ अपडेट, ईशा अंबानींचे रिटेल अपडेट्स आणि अनंत अंबानींचे एनर्जी बिझनेस अपडेट्स असे सगळे प्रेझेंटेशन होणार आहे. आणि याच दिवशी मित्रांनो HDFC बँकचा सुद्धा डिव्हिडेंड रेकॉर्ड डेट आहे. मित्रांनो, रिलायन्स आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स एजीएमच्या आधी म्हणजे 17 ते 18 जून पर्यंत बाय करण्याची स्ट्रॅटेजी आहे. मात्र एजीएम नंतर सेल ऑन न्यूज पॅटर्न इतिहासात दिसलेला आहे, त्यामुळे तुम्ही या शेअर्समध्ये नक्कीच सावध राहा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे FOMC बैठक बद्दल. तर केविन वॉश यांनी 22 मे 2026 रोजी जेरोम पॉवेल नंतर फेडरल रिझर्व्हचे 17वे चेअरमन म्हणून ओथ घेतले आणि आता त्यांची पहिलीच FOMC बैठक ही 16 ते 17 जून रोजी होणार आहे. बाजाराच्या अपेक्षानुसार 97% शक्यता आहे की व्याज दर सध्याच्या 3.50 ते 3.75% वरच ठेवले जातील. मात्र या बैठकीमध्ये डॉट प्लॉट आणि अपडेटेड इकॉनॉमिक फोरकास्ट जाहीर होणार आहेत. आणि अर्थातच मित्रांनो, सध्याच्या न्यूज बघता रेट हाईक होण्याचा धोका हा कायम आहे. वॉश यांना व्हाईट हाऊस रेट कट्स हवे आहेत, पण इन्फ्लेशन डाटा त्यांच्या विरोधात आहे. एकंदरीत मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा की FOMC हे हॉकिश असेल तर डॉलर हा स्ट्रॉंग बनेल आणि रुपीज हा वीक बनेल. IT स्टॉक्सवर याचा दबाव नक्की येईल आणि शॉर्ट टर्म IT एक्सपोजर कमी करणे हेच आता सध्या शहाणपणाचं ठरणार आहे. तसेच मित्रांनो, आता नेक्स्ट न्यूज आहे PM मोदी यांच्या G7 फ्रान्स बद्दल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 जून पासून फ्रान्स, स्लोवाकिया, युरोप दौरा सुरू केला असून ते आता G7 समिटला 16 ते 17 जून रोजी फ्रान्सच्या एव्हियन येथे सहभागी होणार आहेत. G7च्या बाजूला मोदी ट्रम्प हे द्विपक्षीय भेट 17 जूनला होण्याची शक्यता असून यामध्ये इंडिया US BTA ट्रेड डीलच्या शेवटच्या मुद्द्यांवर आता डिस्कशन होणार आहे. ॲग्रिकल्चर, डेअरी प्रोडक्ट, GMO, क्रॉप्स यांच्यावरती आता चर्चा होणार आहे. फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन सोबत डिफेन्स, AI टेक्नॉलॉजी आणि भारत इनोव्हेट 2026 हे इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह लॉन्च होणार असून स्लोवाकियाला इंडियाच्या PMचा हा देशाच्या स्वातंत्र्यापासूनचा पहिलाच दौरा आहे. मोदी ट्रम्प भेट यशस्वी झाल्यास इंडिया US ट्रेड डील अजून अखेरीस साईन होऊ शकते. मित्रांनो, एकंदरीत मोदी ट्रम्प G7 भेट यशस्वी झाली तर टेक्सटाईल, केमिकल आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट कंपनीज मध्ये मोठी रॅली नक्कीच येऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे HDFC बँक बद्दल. तर HDFC बँकने FY 25-26 साठी
₹13 पर शेअर फायनल डिव्हिडंड जाहीर केला असून रेकॉर्ड डेट ही 19 जून 2026 ठेवलेली आहे. याआधी ऑगस्ट 2025 मध्ये ₹2.5 स्पेशल इंटरिम डिव्हिडंड त्यांनी दिला होता. त्यामुळे FY26 चा एकूण डिव्हिडंड हा 15.5 पर शेअर होतो. डिव्हिडंड मिळवायचा असेल तर शेअर्स डीमॅट अकाउंटमध्ये गुरुवारी 18 जूनच्या मार्केट क्लोज आधी असणे आवश्यक आहे. HDFC बँकने Q4 FY26 मध्ये 19,221 कोटीचा नेट प्रॉफिट नोंदवलेला असून ग्रॉस NPA सुधारलेला आहे आणि तो 1.15% झालेला आहे. बँकमध्ये हे सर्वोत्तम असेट क्वालिटी आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे डॉक्टर रेड्डीज बद्दल. तर डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजने MSN लॅबोरेटरीज सोबत पार्टनरशिप मध्ये बोसोटिनिब टॅबलेट 400 mg जे की फायझरच्या बोसोलिफचा जेनरिक व्हर्जन आहे अमेरिकेत फर्स्ट टू मार्केट लॉन्च केले आहे. यासाठी डॉक्टर रेड्डीजला 180 डे फर्स्ट टू फाईल एक्सक्लुझिव्हली मिळाली आहे. म्हणजे पुढचे 6 महिने कोणताही कॉम्पिटिटर हे ड्रग बाजारात आणू शकत नाही. या ड्रगचा अमेरिकी बाजारात अॅन्युअल रेव्हेन्यू हा $253.8 बिलियन इतका असून जेनरिक असल्याने मोठ्या प्रमाणावर मार्केट शेअर मिळवण्याची शक्यता आहे. बोसोटिनिब हे मेडिसिन ब्लड कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जाते. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे इथिरियल मशीन्स बद्दल. तर बँगळुरू बेस्ड डीप टेक मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअप इथिरियल मशीन्स ने 272 कोटीची सीरीज बी फंडिंग उभारली असून कंपनीचे व्हॅल्युएशन आता 1,470 कोटी झाले आहे, जे की मागच्या व्हॅल्युएशन पेक्षा 3.8 पटीने जास्त आहे. या पैशातून बँगळुरूमध्ये 3 लाख चौरस फुटांची मेगा फॅक्टरी उभारली जाणार आहे, ज्यामध्ये 2,000 जास्त नोकऱ्या निर्माण होतील. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो इथिरियल मशीन्स हे भारताचे पहिले इंडिजिनस मल्टी ॲक्सिस CNC कंट्रोलर बनवत आहे. हे टेक्नॉलॉजी आजपर्यंत जापान, जर्मनी आणि स्वित्झर्लंडकडून इम्पोर्ट करावी लागत होती. कर्नाटक सरकारसोबत MOU झाले असून US आणि युरोपमध्ये याचे एक्सपान्शन नक्कीच होणार आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे मिशो ॲप बद्दल. तर ई-कॉमर्स जायंट मिशोने B2B कॉमर्स प्लॅटफॉर्म किराणा क्लब आणि त्यांची सबसिडी रिटेल पल्स लॅब्स 202.08 कोटींनी विकत घेतलेले आहे. किराणा क्लबने 2020 मध्ये स्थापना झाल्यापासून 41 लाखांहून जास्त रेजिस्टर्ड किराणा रिटेलर्स तयार केले आहेत, जे मुख्यतः Tier 2, Tier 3, Tier 4 शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये आहे. एकंदरीत मित्रांनो किराणा क्लब ॲक्विजिशनमुळे मिशोचे बिझनेस मॉडेल आणखी स्ट्रॉंग झालेले आहे. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे गोल्ड बद्दल. तर दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,52,950 पर 10 ग्रॅम आहे. सोने यावर्षी 1,20,000 पासून 1,60,030 च्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचले होते. पण इराण पीस डीलच्या संभावनेने आधीच 10,000 ते 15,000 ने ते घसरलेले आहे. जर आज करार झाला तर ग्लोबल अनसर्टेनिटी कमी होईल आणि सेफ हेवन डिमांड घसरेल आणि इंडियामध्ये सोनं हे 1,30,000 ते 1,35,000 पर्यंत नक्कीच येऊ शकतं. पण जर करार रखडला तर सोनं पुन्हा 1,55,000 पर्यंत जाण्याची नक्कीच शक्यता आहे. तर मित्रांनो पेट्रोल सुद्धा आता सध्या ₹102 पर लिटर आहे आणि डिझेल हे ₹95.20 पर लिटर आहे. जर इराण डील झाली आणि ब्रेंट क्रूड ऑइल हे $87 वरून $65 ते $70 वर आले तर OMC खर्च कमी होईल, तोटा कमी होईल आणि पेट्रोलचा दर हा ₹12 ते ₹15 पर लिटरने स्वस्त होण्याची शक्यता आहे. आणि यामुळे नक्कीच मित्रांनो इन्फ्लेशन कमी होईल आणि RBI रेट कट करू शकेल आणि इकॉनॉमीला नक्कीच चालना मिळेल. तर मित्रांनो नेक्स्ट न्यूज आहे क्रेडिट बी बद्दल. तर बँगळुरू बेस्ड डिजिटल लेंडिंग फिनटेक क्रेडिट बी ने $220 मिलियन म्हणजे सुमारे 1,800 कोटी सीरीज ई फंडिंग मध्ये उभारले असून त्यांची व्हॅल्युएशन आता $1.5 बिलियन वर पोहोचलेली आहे. ही भारताची 4थी युनिकॉर्न बनलेली आहे 2026 मधली. क्रेडिट बी भारताच्या अनरिझर्व्ड मिडल क्लास आणि यंग प्रोफेशनलला क्विक पर्सनल लोन देते. त्यांनी आजपर्यंत 1 कोटींहून जास्त कस्टमर्सला लोन दिलेले आहेत. 2026 मध्ये आधी जस्ट पे, स्कायरूट आणि क्रेडिट बी असे 3 युनिकॉर्न भारताला मिळालेले आहेत आणि तसेच इयर एंड पर्यंत 8 ते 10 नवीन युनिकॉर्न्स अजून भेटण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. मोस्ट ऑफ द न्यूज ह्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत.
जर तुम्हाला आजच्या न्यूज ह्या इन्फॉर्मेटिव्ह वाटल्या असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या टाईपच्या न्यूज जास्त बघायला आवडतात ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.